तयारी आता आमची झालेली आहे. अचानक प्लॅन झाला यो गायच, बघू शकता. आता आम्ही डिझेल भरायला आलेलो आहे आणि यो मालक बंदेला इथं पेट्रोल पंपाचा. आमची दुसरी एक गाडी पण आलेली आहे गाडी झालेली. आम्ही पेट्रोल भरायला पण काय भेटला नाही मला. तर गाईज आम्ही आता ब्लॉग बनवणार नव्हतो पण आता बनवतो. टाइम आता पोरं इथं नाश्त्याला उतरल्या सकाळी. पूर्ण रात्र गाडी चालवली आम्ही. हेड झालं मला अख्या ट्रॉफिक मध्ये आम्ही फसलेलो. गाईज इकडं मोसम बघू शकता. इकडे कसं आहे वातावरण, एकदम ढगाळ आहे ना. पाणी तर रात्रीपासून चालूच आहे इकडं. एक नंबर क्लायमेट आहे. पहिला पाऊस प्लस कोकण. आम्ही कोकणामध्ये आलेले आता. बघू शकता मोसम एक नंबर आहे. तर गाईज आता आमचं इथं फोटोशूट चालू आहे. इथं चहा घेतला गाईज. यो चहा बघा 40 रुपयाला चहा आहे. तांब्यानुसार चहा 60 रुपये कॉफी. कधी आलं तर नक्की इथं विजिट द्या. एक नंबर आहे दाबा. तुझा तब्येत बघ दबली गेली. मी कुठं बसलो अरे असं वाटतं टाईट आहे फक्त. टाईट आहे. गॉगल जाम बारीक आहे, सुटणे होत गॉगल का गाई त्यांचा फोटोशूट करायला संपत नाही. रनिंग 350 किलोमीटर कापाचे. टाइमपास चालू आहे. हे बघा फोटोशूट. याला कास आम्ही फोटो करायला आणलेले. हे बघ सब मित्रांनो, आता आम्ही गरम पाण्यात आंघोळ करायला चाललोय. वजूर रिसोर्टवरून आम्ही इकडे आले. आता पाण्याने जसं काय आखरीत करीत लावलं ना. आपल्या इकडे पाण्याचा थेंब नाही. इकडे तर झोर घातले. प्राचीन काळातले कुंड आहे ते तुम्हाला दाखवत होते. पाणी काय स्वच्छ, एकदम स्वच्छ आहे पाणी. आंघोळ करायचं सारखं एकदम मस्त. आपले वजूर यार कजन. तर गायच आम्हाला भेटायला आता गरम पाण्याचं कुंड. तिथं आम्ही आंघोळीसाठी काम करतो. पब्लिक नमस्कार मंडळी, तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने बघता. मला एवढे व्ह्यू येतात मिलियन. मी तुमचा खूप ऋणी आहे. आता तुम्ही आमची एन्जॉय पुरे कंटिन्यू पाहत राहा. आम्ही खूप मजा करणार आहे. आता माउंट एव्हरेस्ट चढणार आहे. थोडंसं ट्रॉफिक बघा. आम्ही आता आमचा टेक्निकल विषय डिझेलवाली गाडी. आम्ही थोडंसं सीएनजी टाकतो. डिझेलवाली गाडी थोडंसं इंजिन टाकतो. तर गाईज आपल्याकडे पाणी बघायला नाही भेटत नाही. इकडे बघा पाण्याने चोपतात ठेवले सकाळपासून. म्हणजे आम्ही रात्री जो पहाटे 4ला पाणी लागलाय ना, कंटिन्यू पाणी.
गाडीची काच सुकून नाही दिलेली पाण्याने. तर गाडी तिथं गाडी पंक्चर झाली. गाडीचा काय सगळा टाकून इकडे बघा. फोटूजा ना कुणाल वडे के साथ चक्कर. फेमस वडापाव रत्नागिरी मध्ये आल्यावर कधी पण होती त्या. तर गाईज आता आम्ही घेतलेलं बिजर. आम्ही फक्त बिजर पितो. बघू शकता आता मस्त जरा मोसम. तर गाई इकडे बघा. इकडे फोटो साठी इकडे बघा फोटो. सगळी जण वेगवेगळी पोच देऊन राहिले आहेत. एक सामिशा तू काय नवरा आहेस काय? तुझ्या 5-5 तासा फोटो काढतो. एक नंबर मोसम आहे गाय. इकडे मोसम आहे ना मित्रांनो. कणकवली मध्ये पाऊस बघा किती जोरात आहे. काहीच पुढचा दिसत नाही. सायनाचे 12 वाजले. काय जरासा काय झाली. बघा इकडे बघा पटकन शूट चालू आहे दादा. तर गाईज आता आम्ही ब्रेक घेतलेला आहे थोडा. गोवा बॉर्डर मध्ये आता पोचतो त्यांना. जरा काय नाश्ता करतो इथं मस्त पैकी. मस्त झोपून घेता नाही. पाणी तर सकाळपासून 4:30 वाजल्यापासून चालू आहे. आता आलो आम्ही आंबे घ्यायला इथं मस्त पैकी. गाईज आता आम्ही गोव्यामध्ये एंट्री केलेलं आहे. सांगितलं मच्छी घ्यायची आहे पण मच्छी काय नाही. आम्ही आज ओनली लॉलीपॉप मटन असे मेनू राहते. नाही मेंढ्याचा शेलार एक पोरे आमचे ग्रुप मधला डुकरांचे जंगलात गावतो. इथे इथं 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 नंबर IMDC नंबर प्लेट नाही ओके ना झाला भावा काम. मित्रांनो गोव्यात आलो आता सामान घ्यायचं होतं थोडं बाकी. नाही तर बघा राहुल इथं केस कपाल गेले आता. वैताग आले इथे यांच्यावर आता म्हणा. कवरे वाजता 6 वाजले ना. अजून किती वाजत आहे मीटिंग? रात्रीपासून 2 वाजल्यापासून कंटिन्यू आम्ही गाडी चालवतो. ब्लॉगर. तर हा बघा गाईज आमची आजच्यासाठी रूम. उद्या आम्ही घेणार आहे विला. आता टायमावर आम्ही आलो लेट. ही रूम नाही आमचा हॉल आहे. डायनिंग टेबल आहे. TV आहे. किचन आहे. फ्रीज आहे. काय भाई फ्रीज कोण आपला स्टॉक दाखव. नाही आमचा बेडरूम. इथे आज फुल राडा होणार आहे गाईज. नाही इकडे बघा आमची बाल्कनी. पार्टी रूम ना गाईच. आमची अर्धी मंडळी गेले कोलबी पकडायला. जवळजवळ दुपारी गेलेली. ते आता पकडून आणले कोलबी. तर मित्रांनो या रूमच्या आता आम्ही दिले 6,500 रुपये. मस्त रूम भेटले पण 6,500 मध्ये गोव्याला. हा एवढा मोठा बाथरूम आहे. हा बेडरूम आहे. बेडरूम मध्ये प्लस AC आहे. इकडे बघू शकता 3 BHK. इकडे परत गॅलरी आहे. TV आहे. हे आमचे भाईबंद आहेत पटेल साहेब ना. हे फ्रीज
तिकडे आहे किचन. तिकडे माझे जे काही वस्त्र पैसे याच्यात ते होतं तुला मला. इकडे काय आहे? टॉयलेट. ठीक आहे. तर गाईज ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघत राहा. ब्लॉगमध्ये खूप खूप मजा येणार आहे. तुमच्या सेवेत कामिश पटेल साहेब कंटिन्यू राहणार. नक्कीच. तर गाईज आजचा आमचा मेनू कोलबी आहे ना चिकन आहे ना बकऱ्याचा मटण. तो लपून ठेवला जरा पोरावी ना गडबड केले ना. आता आपली ऑर्डर येणार आहे गाईज. तर तुम्ही तयार राहा. सर 200 मार तो गाडी घेऊन निघलाय. गाईज आता आपली ऑर्डर आलेली डॉमिनोजची. गाईज आता आमची ऑर्डर आलेली बघू शकता तुम्ही. चालेल डॉमिनोजला. तर गाईज आमची इथं फुल तयारी चालू आहे जेवणाची. इकडे बघा आम्ही ओनली बिजर आणलेले आहेत. इकडे बघा अजून बाकी आहेत आमच्या बिजर. गाईज गोव्याला फर्स्ट डे. सेकंड डे तुम्हाला बघायला भेटेलच. आता उद्या आम्ही पुलामध्ये असणार कारण की पूल आज आम्हाला पूल भेटलेलं नाही. अजून फ्रीज मध्ये आहे बिजर. गाईज आमच्यामध्ये कोण ड्रिंक नाही करत. हे फक्त बिजर ना आज 12लाच मळूत. सर सेनापती कामिश पटेल. इथे रूमचे आलेत बघा. पोरं काय केलेले. हे पोरांना परत कोण रूम देणार नाही अशी रूमची अवस्था केलेली आहे. गाईज गुड मॉर्निंग. बघू शकता आमची सकाळ गोव्यामध्ये. आता वाजत 7:30. रूमच्या अवस्था बघा. मला मग नेक्स्ट टाइम पोरांना कोण रूम देत नाही असं हाल करतात. लवकरच मॉर्निंग झालेली आहे. अरे चटई पण होती ना इथे. मी तुला and this my ball देखो very nice bro. ये देख oh my god ऐसा करो तो गाईज सकाळपासून पाऊस लागलेला आहे. का आम्ही गोव्यामध्ये बाहेर निघू काही समजत नाही. पण आता झालं आम्ही विला घेतला नाही. त्या पूल आहे तिथेच. आंघोळ करायचा मूडच नाही. म्हणजे पूर्ण सकाळपासून ना पाणी कंटिन्यू आहे कालपासून. तर पाण्यामध्ये भिजायची इच्छा नाही राहिली आता. बघू शकता आमच्या आता बंगल्याखाली व्ह्यू तुम्ही. व्हील नाही व्ह्यू हे बघा. तर गाईज फुल जोरात पाणी चालू बघा. आम्हाला तिथं पण जाता नाही. आमची पोरा इथं आता रूममध्येच फोटोशूट करतात. आमचे बंगल्याच्या खाली इथं आमचा पूल आहे. तिथं पण आम्हाला जाता नाही. पाण्यामध्ये काय भिजणार कारण की दोघा जणांना ताप आलेला रात्री ताप आलेला पाण्यामध्ये भिजून पोरांचा मूड ऑफ आहे. गोव्यामध्ये आलो ना पाणी कंटिन्यू चालू आहे. काल सकाळी 4:30 वाजल्यापासून पाणी चालू आहे. तर गाईज आता आम्ही रूम कारण की चेंज करायचा प्लॅन आहे. कारण की कसं माहिती आहे आपण जो विला घेतला ना त्याच्या खाली पूल ना खूप लांब आहे. आम्हाला जवळ पाहिजे एकदम. आता आम्ही विला बघायला आहे बघा. लोकेशन आमची अर्धी मंडळी तिकडे आहे रूम मध्ये. आता रूम चेंज करायचा प्लॅन चालू आहे. बघू जर झाला शक्य जर रूम आपल्या बजेटमध्ये भेटली पण ही पण रूम चांगली आहे. पण आपल्या पूलच्या बाजू लांब आहे थोडी म्हणून चेंज करायचा प्लॅन चालू आहे. नाश्ता तर आम्ही तुम्ही बघला असाल आमचा नाश्ता. तळलेला भात रात्रीचे चिकन. टेक्स्ट मेसेज करा. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे काकांजोडीला विला बघायला. बघू शकता आमची गाडी. एक गाडी तिकडे आहे आमची. हा नो गाईज बघू शकता बरोबर नाही रूम.
आता आम्ही दुसरीकडे झालो काकांच्या वडील. पैसा दूसरा रूम देखने. रूम नहीं विला है. नहीं ये हमारा ब्लॉग. या बात करो. तर गाईज हा आमचा पूल. तिथे आम्ही रूम घेतलेलो. तिकडे रूम आहे तिथे वरती आणि इथं आहे पूल. बघू शकता तुम्ही. अंघोळ करा कारण की कंटिन्यू इकडे पाणी आहे. आता पाणी खूप थंड आहे. 2 जणांना ताप पण पडला त्याच्यामुळे आता अंघोळ आम्ही काही करत नाही त्याच्यामध्ये. बघू संध्याकाळी करू. हे बघा इकडं मस्त व्ह्यू आहे इकडं. हे आमच्या गाड्या पार्किंगमध्ये इकडे आहेत. व्हाईट हाऊस मध्ये. आता यो विला घेणार आहे मी. 14,000 रुपयात घेतलेले 2 दिवसात. रूम आम्ही आता म्हणजे इथे घेतले या विल्यामध्ये. पण आता इकडे घ्यायची आम्हाला. चेंज करायची. हे बघा इकडे. तर मित्रांनो हे बघा आता आम्ही स्कूटी लावलेले आहे. 3 स्कूट्या घेतो. मस्त जातो. उद्या कार घेणार आहे. उद्या तार घेणार आहोत. उद्या घे ओपन वाली एक कार. गाईज फायनली 1-2 तासानंतर आम्ही गाड्या घेतलेल्या आहेत. आता खूप मोठा डिसिजन घेतलेला आहे आम्ही. सौरभनी जाम मेहनत घेतला. सौरभ पिसालेले आमच्यावर. सौरभ का आला. काय करा तुम्ही. दोन गाड्या नेलत्या ना आम्ही. चालू तर मित्रांनो डे 2 आहे बघा. पोरा नुसते बिजर आणतात बसतात. आता इकडे जेवायला परत बनवले. चिकनच आणले आता आज पण. संध्याकाळी बकऱ्या जाणार. संध्याकाळी बकऱ्या जाऊन बकऱ्या मेंढ्यावाला यो मेंढ्यावाला वाट लावली आपली. तर आता इकडे आम्ही बघतो काय. तर गाईज आता आम्ही निघलेले बाईक व मस्त बाईक रायडिंग. जिंदगी बिताओ. बीच नाही किल्ल्यावाल्या. कामी पटेलचे अजून घेतलेला किल्ला. कामेश पटेलचे अजून जिंकले. तर गाय देतात आम्ही लाल किल्ला इकडे बघू शकतो. ना आम्ही आलो चौघत कारण की आमच्या हार्दयांजवळ लायसन नाही. त्याचे लायसन नाही काढले अजून त्या पोरांनी. मोठे मोठे घोडे झाले. माझं लायसन आहे ना काढतात. समुद्र जास्तच पिसलेले. पोरा पण पिसाले. पोरावर आमची पिसले. आमच्यावर नाराज आहे. देखो इथं अभी मच्छी पकडत लावले. जिताड मस्त. काय भेटले अजून माहित नाही. तर गाई इथं आमचं आता शूट चालू आहे. व्हिडिओ शूट. कुणाले राहुल. गाडी आता आम्ही बाईक घेऊन तो इकडे बघा जाम जोरात पाणी आलं. इथं आम्ही थांबलो. बाय. बघू शकतो. मैं यहाँ जाऊँगा नीचे नहीं जाऊँगा.
गुड इव्हनिंग गाईज. तुम्हाला एक किल्ल्याबद्दल माहिती देतो मी. हा किल्ला आहे मापोले गावचा कामेश पटेल या जेलमध्ये 4 दिवस अटक होता. त्याची कसली केस होती काय आम्हाला तर माहिती नाही. ते युवराज आणि त्यांनी काहीतरी कांड केलं ना कामेशने त्याच्या याच्यावरती घेतलं आणि ते 4 दिवस जेलमध्ये. आणि FIR कॉपी घ्यायसाठी आम्ही इथं आलो. आता आम्ही आलो फिरायला. एक आता गोवा कसा गोव्याला आला म्हणजे फिरला पाहिजे म्हणून ते जेलचं प्लॅन केला आम्ही. 14 जण. काम होतं कामीचा त्यांनी सगळा खर्च केला. नाही एक FIR ची कॉपी घेण्यासाठी आम्ही या जेलमध्ये आलो इतकं लांब जुमसर जेलला. अकोडा जेल. आमचा मित्र गद्दार निघाला. आम्ही चौघं यायला आम्ही चौघं एक गाडीवर ते पण गोव्याला भर गोव्यामध्ये अवेलेबल नाही आहेत ते चौघं बसले जबरदस्ती. ठीक आहे. पेट्रोल खूप भारी वेदर झालेलं आहे. बाकी एकदम थंडगार आहे. काय फायनल आम्ही बीचवर पोहोचलेलो आहे. बीचवर खूप पाणी आलोय आता. कम ऑन गाइस, अभी भी कम टू गोवा. काय बोलशील बोल ना. गाईज आम्ही शैलेश भाऊ सामान घेतोय आमचा. पोरा बायकांसारखी कामाला लावल्या मामा अंकल. युवराज भाऊ पण आहे. इथं आम्ही आता सामान घेतलेलं आहे आणि निघालोय आमच्या रूमवर. काय दादा आले. तर गाईज डे 2 आता परत आज कोलबीला चिकनच. कारण की मच्छी गेलेली घ्यायला मच्छी काय भेटली नाही. जो छुट्ट्या आहे ना त्याच आणतो. तर इकडे बघा इकडे पसार आहे गाईज. गाय खूप स्ट्रगल आहे आमच्या इकडे. केस सेट करतोय. आता चालू आम्ही मार्केटमध्ये थोडं काम आहे. मी चालू गोव्यामध्ये नाईटला मार्केटमध्ये. कंटिन्यू सर आम्ही तर आपल्याला फाईन मारतो. काय मी आता ब्लॉक करतो. आज आमचा दिवस आहे दुसरा. गाईज फायनली बीचवर पोहोचलेलो आहे मी आणि भाऊ. गाईज आता आम्ही घेतलोय जेवायला. एकदम कडक गाईज. आमचा स्टॉक तुम्ही बघू शकता. फुल स्टॉक भरलेला आहे. अजून आहेत त्या ठिकाणी ठेवलेले आहेत. यो आमचा कुक. काय बोलाल आमच्या ब्लॉग मध्ये. हे दोघं अशी माणसं आहेत ना खूप काम करते. यो ॲस्थेटिक बॉय. आता आम्ही घेतलाय स्टॉक लावत. बिगरचा काय या कुठे चाकू द्या ना. एन्जॉय करतो. दाखव एन्जॉय करतो. तो पेशंट आहे. अरे कंप्लेंट ये चित्त्या चल इकडं ठेवू दे इकडं. कापा रे केक. स्पायकर लावून
काय पण कर. मला फॅन बंद करायला सांगितलं. यो बघा मी फॅन बंद करतो. आता यो फॅन बंद केला मी. इथे रोहित भोईर आहे, यो कामिश आहे, यो जॉय बाय आहे, यो सँडी बाय. आता केक सेलिब्रेट करतो. हॅपी बर्थडे घे. चोवीस KB व्हॅन अख्खी रात चालू असते. कोणाला भाड्याच्या पाहिजे असेल तर सांगा. काय आता मॉर्निंग झालेलं, आम्ही चाललेलो आहे पराला. बघू शकता काय आमचा धबधबा आहे. इथे ब्रेक घेतलेला आहे आम्ही पेट्रोल टाकण्यासाठी. पेट्रोल आमच्या होता, आम्ही ठेवलेला आपला एक टेम पण त्यांना इथे नको झाला. कारण की ती माणसं गाय खूप खतरनाक माणसं आहो आम्ही. पैसे फुल करतो काय झाली रोहित अर्धा पैसे वाटलेला 10,000 पण 10,000च्या वरती खर्च झालेला पर पर्सन. आज आमचा ड्रायव्हर आहे, व्हेरी डेंजरस ड्रायव्हर. बाईक घेऊन जायचं इथं फोटोशूट पण मला घेऊन जा. पाण्याला काय पोहोचलेलो आम्ही. 4-5 किलोमीटर गोल फिरत होतो. कारण की गुगल बाबा आम्हाला दाखवत काय अंतिम डिसिजन सौरभ भोईर. चल तिघ ट्रिपल सीट नको. तर गाईज वेलकम टू परा. तर गाईज तुम्हाला असंच नवीन नवीन स्पॉट गोव्यामध्ये बघायचे असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, इंस्टाला फॉलो करा. इंस्टाला फॉलो करून अपडेट नाही भेटणार, यूट्यूबला सगळे अपडेट. नाही तर व्हॉट्सअपला माझे जॉईन व्हा. सौरभ बोल नंबर. 7038624290. व्हॉट्सअपला मला लिंक पाठवतो, मी प्रत्येक अपडेट देत राहीन मी. हा पहिला नंबर. माझा दुसरा नंबर 9604411435. तर काय तुम्ही असं नवीन नवीन गोव्यामध्ये खूप आपल्याकडे खूप म्हणजे गाईडलाईन करा तुम्ही. 2-3 वर्ष इथे मी केला जॉब. आता आम्ही इथे गाईड बनणार आहे स्वतः दोघं तिघं आम्ही. सायन्सला देणार ऍक्टिव्हा बनवायचा सोडून या टाकून प्लगच चेंज केलं, दुसरं काहीच नाही झालं. 6 पॉईंट होंडा मध्ये आणि केसांचा पर्रा उरलाय माझी. गाईज तर फोटोशूट झालेला आहे फायनली आमच्या इकडे. आम्ही छाता घेतलाय त्याच्या आधी. आता आम्ही नेक्स्ट पॉइंटला इकडून जातोय. नेक्स्ट पॉइंट कॅन्डलेम बीच.
आणि आज यू नो बीच. आज आमच्या भावाचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे टू यू. तर गाईज बघा आम्ही इथं थांबल्यावर जरा आमची चर्चा चालू आहे आता कुठे जायचं आहे. स्टारबक्स सोबत चाललोय. दोन मेंबर बाकी आहेत आमचं महिला मंडळ मधलं. यो आवाज करतो. महिला मंडळ 2 आहेत, एक मापुली महिला मंडळ आहे. तो बचत गट आहे. तर गाईज एक गाडीचा रेंट आहे 700 रुपये आहे. आजचा तिसरा दिवस कंटिन्यू बाईक आमच्या जोडीलाच आहेत, कारण की 4 व्हीलर ना घेऊन कटा मजा नाही गोव्यामध्ये. मजा नाही आणि जास्त लोकेशन काढायला नाही भेटत. पोरांचा टाइमपास जाम असतो. आता बघा ते मी रातचे बोलून. तर मित्रांनो आता आम्ही आरंबोल बीचला पोहोचलो. इकडे बघा हाय गाइस. लिया. फॉरेनर कुठं नाही तर फॉरेनर बघायला आलो. पाण्याला आम्हाला जागा भेटलेली आहे. फुल एन्जॉय काय चालू आहे आमच्या इकडे. आता आम्ही पण निघतो इथे. हो मजा करते आम्ही गोव्यामध्ये. आजचा तिसरा दिवस. तर गाईज आता आम्ही चाललेलो आहे क्रूज मध्ये. सेम गाडी आहे. नाही क्रेट आहे. व्हाईट कलर. यहाँ का लोकेशन आलं ना सर. थोडं जल्दी बताओ, म्हणजे फुल वेगळा मिळेगा ना लिमिटेड. तर मित्रांनो आम्ही आता क्रूजची वाट बघतोय. तिकीट वगैरे सगळं काढलंय आम्ही. क्रूज येईल तेव्हा आम्ही जाऊ. काय टोटल 25,000 पे केले त्यांना आम्ही 10 जणांचे. आम्हाला इथे जायचं होतं पण आमचा स्वप्नच राहिलाय तो. इंटरनेट तो सांगताय बिग डॅडी. आमची तिकीट आलेली आहेत आता. बेल्टन बघू शकता आमची क्वालिटी कशी आहे. आपण चालता गुड इव्हनिंग गाईज. आम्ही चाललेलो आहे कसिनोमध्ये. कसिनो आमचं मॅजेस्टिक प्राईड कसिनो. हा कसिनो आहे आमचा. आजच्या आम्ही आता खूप मजा करू, खूप डान्स करू आणि घरी जाऊ. इथून घरी म्हणजे रूमवर. डे 4 आहे आमचं. डे 5 डे 6 फुल एन्जॉयमेंट. ही आमची गँग इथं वेटिंगला आहे. लगेच आता शो चालू होईल. यो एक मेंबर आहे आमचा इकडे. लांब येतो चौरडा. फायनली आम्ही चाललेलो आहे. मॅजेस्टिक प्राईड कसिनो. गाईज तुम्ही बघा वडवलीतली मला वाटते पहिली ती मुलं आहेत. हा पहिली नाही गेले असतील अजून लोक दुसरी. गाईज फायनली आम्ही आमच्या क्रूज जवळ आलेलो आहे. बघू शकता तुम्ही गाईज. तर फायनली आम्ही वरती आलेलो आहे. वरती म्हणजे टाका नाही. गाईज आमच्यासोबत थोडा स्कॅम झाला इथे गोव्यामध्ये. 25 रुपये घेतल्यात
चाल का आम्ही आता आलेलो आहे कसिनो मध्ये एकदम टॉप फ्लोअरला 4th फ्लोअरला आलेलो आहे लेवल 3ला आहेत आम्ही आता मला सुचत नाही नंतर बोलतो And now you have to give your hands up in the air. You have to say, check this out, everybody. Come on, wave your hands up, wave your hands up. Wave your hands up, how do you run? Shantabai. मेरा चैन वैन सब उजड़ा जालिम नजर हटा ले अरे ऐसे कैसे मेरा चैन वैन सब उजड़ा जालिम नजर हटा ले बर्बाद हो रहे हैं जी बर्बाद हो रहे हैं जी तेरी अपने शक वाले तेरी अपना ना तू की तू Sing it. तेरी अपना ना टूटे तू तर काहीच नाव बघा रियान गोवा स्कॅम याच्यावर परत कोणी येऊ नका यावी आमची गाईच. तर फायनल आम्ही फ्यूज वरून खाली आलोय आणि आता आम्ही चाललोय आमच्या विलावर. आम्हाला मित्रमंडळ भेटलेलं आहे आमच्या साईडचा कारभाव बोलते यो स्पॉन्सर आहे आमचा क्रूज स्पॉन्सर. गुड मॉर्निंग गाईज, नमस्कार, शुभ सकाळ. तर आज बघा डे 4 गोव्यामध्ये आपला. तिकडे बघा आमची पोरं गोव्यामध्ये पण टोचन लावतात. अवस्था बघा पोरांची काय. तर गाईज गुड मॉर्निंग, डे 4. आता आलेला नाश्ता करायला. गाईज आता आलेले नाश्ता आमचा 11 रुपये एक्स्ट्रा. तर गाईज इथं पिंट्याने त्यांच्या पप्पाची सोय केलेली आहे बघा कसं. तर गाईज बघा चेकआउटची अवस्था. पोरांना काय परत कोण रूम दे. बघ बघ यो आता आले का कवरा गेले. ओनली बिदर. नाही हो पोरे आहे ना नेक्स्ट टाइम फुल काम तो रे. अध्यक्ष आहे पण पैसे करतो नाही काय आमचे. तर आम्ही फायनल चेकआउट केलेलं आहे रूमवरून आणि आता आम्ही निघलोय महाबळेश्वरला.
तर आम्ही आलो इथे राईस खायला. गाईज आमचा दुपारचा जेवण नाश्ता चायनीज काढला आता बघेल मटण घेतलं असता पण आम्हाला रनिंग जास्त कापायचे नाही. हे कॉपीराईट बसेल तर गाणी चालू आहे. आज होईल दोन बहिणींची भेट, आज होईल दोन बहिणींची भेट, दोन बहिणींची भेट. तू तिकडे पण लक्ष द्या. काय करत आहे? त्यांचं जागा आहे मला. गाईत फोटोशूट चालू आहे म्हणून गाड्या साईडने जाऊन द्यायला रस्ता दाखवायला रोहित भोईर. आज आम्ही महाबळेश्वरचा प्लॅन कॅन्सल करून रत्नागिरीला आलोय. ठीक आहे, मी बोलतो. महाबळेश्वर प्लॅन कॅन्सल नाही, कॅन्सल नाही, प्लॅन आहे तो. दिवस वाढला. आम्ही दिवस रत्नागिरी वाढला, गणपती प्रवास पुले वाढला. गणपती बाप्पाच्या इथे जाणार आहे पाया पडायला. आता आम्ही मच्छी घ्यायला आलोय रत्नागिरी मार्केटला. आमची ती पुढे एक गाडी आहे, ती बघा ही 2409. ती एक गाडी आमची आणि ही एक, आमची दोन्ही गाड्या एकामागे एक चालेल. स्लो खूप एन्जॉय केला. 60च्या स्पीडला आम्ही चालतो फक्त. त्याच्या पुढं आम्ही जातो, मध्ये मध्ये जातो 120 130. कसा फिरायला गेल्यानंतर थोडा एन्जॉय करावा, एन्जॉय करायला लागतो. काही कव्हर करायला लागतो टाइम. आपल्याला ते प्रॉब्लेम नको म्हणून आपण शांतपणे जातो. ते रत्नागिरी मार्केटला मच्छी घ्यायला आलो. गाडी आहे. बघू शकता ही एक आमची एक गाडी आहे आणि ही आमची पब्लिक इकडे बसते. ही पब्लिक गायज आम्ही जाम फास्ट लोकेशन चेंज करतो. कधी गोवा, कधी रत्नागिरी, कधी सावंतवाडी, कधी प्रतापगड. रत्नागिरी मार्केटला मच्छी घ्यायला आज इकडे स्टे आहे फायनली. गोलबी नको. गोलबी आम्ही नवीन धंदा नवीन टाकलाय त्यांनी. शेट बसलाय धंद्यावर. शेट रत्नागिरीचा शेट. हुकुम काय का धंदा नवीन आहे. लवकर भेट द्या धंद्याला. काय काय घेतले? हे पण पिझ्झाचा ना. सुरमा घेतली अजून किलोची, पापलेट 1 किलो आणि गारगाड बोंबील 1 किलो. बस 2 किलो मटन घेऊ. हो सेम सोल्ड डाऊन. सेम. गायज आम्हाला भेटलेला संदीप भेटलेला. हे बघून त्याला खूप असतात.
हे बघा कसे गाणं चालू आहे यांचं. यादा काय चालू आहे इकडे, यादा काय चालू आहे इकडे, यादा काय चालू आहे. आवाज आले बोलतो. तर गाईज सनसेट बघू शकता तुम्ही. आजचा डे 5. आता आम्ही चालू आरेवारे बीचला, त्यानंतर जाऊ गणपतीपुळे दर्शन घेऊ सकाळी. थेट महाबळेश्वर. तुम्ही समजले असाल कुठे मी इशारा केला महाबळेश्वर. मी तुझ्या मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आमच्या ब्लॉगमध्ये. तुमचा लाडका सायनाथ बघा कसा काम करतो मित्रांनो. साईनाथ काम नाही करत, फक्त ऍक्टिंग करतो. आणि हा बघा एक नवीन कामाला लागलेला आहे. बघू शकता तुम्ही. लाईव्ह मृत्यू तुम्ही पाहत आहात आता. लाईव्ह मृत्यू. रोहित मुंडीकार साप केस झालती. बघा आमचा सेटअप. कंचनशा पुन्हा एकदा कंटिन्यू करू. वांगा काय वांगा आता अक्कन म्हणून दाब नको ना. दीपेश आम्ही आलेलो आता कालबादेवी बीच, रत्नागिरी आरेवारे बीचच्या मागे. फ्लॅश चालू कर ना. गाई तुम्हाला असाच टेस्टी जेवण, मच्छी, डाल, कुठला पण पदार्थ जर बनवत असेल, दालमुंडी तर आपल्या आयडीला तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा चॅनलला. जर आमचं जेवण बनवण्याच्या पद्धती बघितल्या तर तुमचं जेवण नक्कीच खूप तेलदार. आम्ही नवीन काय ट्राय करतो. आमचा याचा कुकिंगचा वेगळा चॅनल आहे, ब्लॉगिंगचा वेगळा. टाकायचं आल्यावर आता काहीतरी काही नाही बोलले मी, काही पण बोलले मला शिवायचं रे. त्याचा फ्लेवर येईल. फ्लेवर इंडिया काहीतरी बोल. आजच्या रव्यान घे ना. काय बोलतो काम दिलं मला घरी सोलतो का घरी पण. हा तरी मच्छीचा आयटम मीच बनवतो. मग याची जवळ या सगळी आम्ही मच्छी असं तुम्ही बनवतो, दुसऱ्याने काही मला माहिती. एक निंबू निपलून ठेव मटणावर. जवलाय ना निपलला का सुरमईमध्ये. हो दोन्ही ह्याच्या निपाल. आमना एक बाजू नाही कार कुठं बोंबील फ्राय. ते बाजूची नाही ना. कुक रोहित भोईर. हे ते ऐकलं ना. आम्ही दोघा भावावी खूप मेहनत करत लावले. हे बसल्या नाही करत लावले, पोरांची सोय करत लावल्या. गाईज याने ते साप वाटोला लावलाय. यो एक किंग मेकर आहे, यो स्पॉन्सर आहे, यो एक स्पॉन्सर. मच्छी पकडायला गेलेलो होतो, तो मच्छीच नाही भेटली. आता काका बोलतात सकाळी भेटेल. मग मी सकाळी लवकर उठून आम्हाला जे ना
गाय चला आता पुन्हा आमच्या रूमवर चाललेलो आहे. रस्ता खूप ॲस्टॅटिक आहे गायच. शुभ सकाळ मॉर्निंग डे 5. तर सकाळी ब्रश करायला आम्ही आरेवारे बीचच्या कडेला येऊन बघा कसं बसतो. तर गाई चला आता आम्ही इथून निघतोय. चेकआउट केलेलं आहे. आता गणपती पुले आरेवारे बीच 2 लोकेशन करतो. मग बघू पुढचा प्लॅन. जसा पैसा आहे तसा प्लॅन होता. पैसा आमचे खूप आहे. पैसा बहुत आहे. खानेवाले चेकआउट केलेलं आहे काय आम्ही आता. आमचा एक मित्र आहे कोकणातला, शैलेशचा मित्र आहे तो आम्हाला इथे आणला भेटायला. त्याने मग पोरांची खूप सोय केली. आम्ही काय म्हणणार तुमच्या ट्रिप बद्दल? ट्रिप तो बहुत अच्छी हो गई. आगे चलना है हमें महाबलेश्वर की तरफ. आगे कुछ कर रहे हैं. वेना लेक पे जाना है. घोड़े पे बैठना है. घोड़े को दौड़ाना है. घोड़े को दौड़ाना है और उसके बाद वापस गाड़ी में बैठ के घर जाना है. कमिटी टोटल लॉस मध्ये आहे. आमची कंपनी मायनस आहे 35,000. आमचं काय नाही. आमचा 35,000 मायनस आहे. पैसा बोल रहे दिख नहीं रहा है हमें. याने तर साप या केले काय. बोल. आता आम्ही इथून गणपती पुलेला निघणार. मग आम्ही सरळ जाणार आणि मध्ये कुठेतरी स्टे नाही, होल्ड करणार. जर वाटला मटन आता तो चिंगम होतो. काल संपू मग घरी निघू. 100 बिदर संपल्यावर निघणार. काल आम्ही चिंगम चावत होतो. युवराज यांनी 6 सिगरेटचा बॉक्स लागले 2 दिवसात. युवराज भरणे काल मटन आणले की चिंगम आणलं. 1000 रुपयाचं मटन चिंगम. एक पीस पण फेकून दिला. फुकट नाही गेला. 1 किलो होता म्हणून मी 1 पीस पण फेकून नाही दिला. कारण की आपल्याकडे भेटतो 800. फोटोशूट चालू झाला इथं. काही फोटोशूट. आम्ही आता आलेले आरेवारी बीच. आता आम्ही आरेवारे बीचला आलेलो बघू शकतो. आमचे पोरा जाम गावठी आहे नाही बघ खाली झाल्या. गाईत समुद्र जाम खवलेले बघू शकतो. ती जोरात आता आम्ही निघलेलो इथून आरेवारे वरून. बघ आता सीन तुम्ही किती भारी सीन आहे. आमचा फोटो कोकण रोड्स व्हेरी ब्युटिफुल. कोकणातला गाण लाव ना कोणाल. तर मित्रांनो आता आम्ही पोचलेले श्री क्षेत्र गणपती पुले. श्री क्षेत्र गणपती पुळे. नवसाला पावणारा गणपती बाप्पा. इथे आता मला तर वाटते 15 दिवसामध्ये दुसरी फेरी आहे. गणपती बाप्पा मला पक्काच पावल असं मला वाटतं. वर्षातल्या 2-2 वेळा फेऱ्या मारतो. तर गाईज फायनली आम्ही गणपतीपुळेला पोचलेलो आहे. थोड्याच वेळात दर्शनाला जाऊ. गणपतीपुळे रोहित आणि नवस बोललेलं आहे गणपती बाप्पाला. आता आरती चालू आहे गणपती बाप्पाची. तर गाईज खूपच गर्दी आहे.
नंबर सुरेश मात्र एक नंबर नगादाचा भेवंडी लय डेंजर आवाज कर ना रे. बाळा मामा या ठाणे जिल्ह्याची शान आहे. समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर चालू आहे कसली कंबर सुरेश मात्रे बाळ्या मामा एकच नंबर एक नंबर विमान विमान गिरफ्तार गिरगर्दन घाट ड्रायव्हर घातक आहे एकदम घातक मटन कुठे मटन आणलेला आणले ब्रेक टाइम घेतलाय फ्लाईट घेतलाय सोबत अजून 2 जण याची बाकी आहेत. मला बोलतो म्हणून तू येडा आहेस युवराज भाई येडा आहे तुला बॉस फक्त मी आहे त्या नाही पुन्हा नशीब मग तुम्ही तुला करते करतो आपण दोघं गिनती नव्हते हा सच्ची बात आहे भाई. तू माझे मुलं आलाय जर मी ठरलो असता कुणाला नको ये मगर बघासाठी आमची पब्लिक सगळी दावत आलेली आहे गाईज मी आणि स्टारबक इथं आहे 2 जण आम्ही दोघा कोणालाच घाबरत नाही काय आमचा युवराज भाई पण आलेला काय कामीच भाई पण आलेला आहे 4-5 जण ती बघा तिथं मगर आहे काय ती बघा दिसत असेल तुम्हाला आम्ही इथं आलेलो अंघोळ धुवायला पण इथं याच्यात आहेत मकरी बघू शकतो आपण आता ते गेल्या आम्हाला घाबरून आतमध्ये गेल्या पाण्यात पण इथं होत तर गाईज आहे बघा मगरी आम्ही इथे वॉशरूमला उतरलो होतो पण अचानकपणे इथे मगरी आहे बा या साईडला तिथं उतरल्या होत्या पण आमच्या काही लक्षात नाही आम्हाला खोटं वाटलं पण इथं या मगरी रिअल मध्ये आहेत एकटा पट्ट्या आहे का त्यांचा सामना करू शकतो पण कोणी पैज लावली तर मी सामना करू शकतो याच्यामध्ये योजना नाही फक्त मी एकटा होतो कुठलाही धंदा असो जर धंद्याचा विषय नाही तर मगरींचा विषय बाईले तर गाईज धंद्याचा विषय ना मगरीचा विषय याने घेतले आता दगड फेकायला ते मगरीचे बघू शकता मगरीचा डोका आता पोरील रोई साप यो हे किंग मेकर दगडा फेकतो त्यांच्यावर बोललो हे ब्लॉग चालू आहे हे ब्रिज होती बघ आपली गाडी क्रेटा युवराज आलू चालू आई 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 मी भागले ना आता आम्ही ते श्रीवर्धनला आहे दोघात बसलोय कार मध्ये पब्लिक गेले बाहेर नाक्यावर हे बघा इकडे ही पब्लिक इथे ही पब्लिक झोपले इकडे
आम्हाला फायनली इथे आम्ही मोबाईल स्टोरला आलेलो आहे कारण की आता डिस्प्ले केला एकाचा याला होता ना ते म्हणा आपल्याला ब्लॉग मध्ये घेतलाय काही नाही त्याने flip खराब झाली ना, आपटला मोबाईल. याने आपटला मोबाईल म्हणून आजची वाट लागली आमचा डिनर टाइम धाब्यावर जेवायला जेवायला जायचा जेवायला तो बरा झाला कोणाच्या हॉटेल भाग्यश्री. आईच आता आम्ही काल मेला जेवायला काल मेला मित्रांनो आता आम्ही आलेलो जेवायला धाब्यावर आता चालल्यावर घरी पोरांच्या अंडी भांडी साप फुटल्या ना पैसे संपल्या 2.5 लाख का बुका किया है गाइस हम लोगों ने एक आमिर भाई बहुत शरारती है ये बच्चा नादा चिकन आहे मटन टमाटर और गाजर आता मी जेवत आहे आता मी बोललेले मित्रांनो 10 जणांनी 20 रोट्या संपवले अजून 5 रोट्या चांगलेले आहेत अजून काय पुढे लागेल काय सांगता नाहीत पैशाचा पण लो बजेट आहे पण पोरं मार्केट जाम केलाय हा यो डायलॉग आलाच नाही ब्लॉग मध्ये हवा करायचं आता काय परिवार वर्तावर नवीन घेतली बाई फॉर्च्युनर गाइस फाइनली आम्ही पोहोचलेलो आहे घरी चल ना याला बाईक देऊ. माझी घ्यायचं काय मी रोहित सोडेल मला दोन्ही गाड्या आमच्या फायनली पोहोचल्या गावामध्ये आमचं. आम्ही गेलो तर साप रस्ते खोदून ठेवले. गाइस फायनली घरी पोहोचलेलो आहे आम्ही गाइस बॅगी उतरत लावल्यात आता आम्ही गव्वा जा रहे हम गव्वा खूप एन्जॉय करून आलेलो आहे गाइस आम्ही आता फायनली घरी गाइस फायनली घरी आलेलो आहे आम्ही